All right. Hello. I am in the center of the frame. It's not so good. Okay. So I'm kind of like a really in center of the frame. Okay. And there is nothing at all. It's completely white. Okay. So it's actually a wall. Okay. But it's in the green color. Okay. You cannot see the green if I just expose to the wall, so you can see this is kind of like a really green, okay, but faint little green. So if I focus to myself, it will completely became white. Okay. So but right now I am important. Okay. So basically I am kind of like focusing to myself. Okay. So hello. Okay, today's date is let me okay. Today's date is 25 March 2021, and today be almost like almost like 4 p.m. Okay. Right now I am at my terrace actually. Okay. It's kind of like a really good, and I like to being here because of that. Is like I have full freedom to talk about me, myself, my target, and everything. Okay. So it's really essential for me because I need to speak out, and okay. So it's just like there are so many things I do need to understand before I need to be a filmmaker or be a travel filmmaker, or what do you want to be? Yes, first of all, let's just tell me. Okay. It's just like ओके. मी आता थोडंसं माझ्या लँग्वेजमध्ये बोलतो. ओके. जस्ट लाईक थोडंसं बेटर राहील की आपल्याला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे, कारण टॉपिक थोडा सिरियस आहे. ओके. व्हॉट इज दॅट? मला एक्झॅक्टली काय बनायचं होतं, म्हणजे काय बनायचं होतं नाही, काय बनायचं आहे. येस, जस्ट लाईक जेव्हापासून मी वर्धेचा व्हिडिओ बनवला, वर्धेचा हायपरलॅपचा व्हिडिओ बनवला, तेव्हापासून मला असं वाटलं की इट वॉज रिली गुड, कारण तो व्हिडिओ काफी व्हायरल झाला, लोकांना खूप आवडला वगैरे वगैरे. मग त्यानंतर मी नागपूरचा व्हिडिओ बनवला, तर नागपूरचा व्हिडिओ पण खूप लोकांना आवडला. इट वॉज लाईक करीब 1.5 लाख लोकांनी बघितला तो व्हिडिओ, आणि त्यानंतर माझे सबस्क्रायबर्स पण काय धडाल्याने वाढले. इट वॉज सो मच. ओके. आणि मग त्यानंतर मग मी पुण्याचा व्हिडिओ आता बनवून राहिलो आहे. ओके. वेल, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की जस्ट लाईक मला असं वाटलं की समजा जर आपण अशीच कंटिन्यू सिरीज, समजा जर हीच सिरीज आपण कंटिन्यू केली तर, म्हणजे की आपण कसं की आपण असं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ, आपण असे एक प्रकारे हायपरलॅप शूट करू, आणि मग त्यानंतर इट्स काइंड ऑफ लाईक अ रिली गुड. तर माझा हा प्लॅन होता. तर मग आपण प्रत्येक सिटीमध्ये ट्रॅव्हल करायचं, नसं शूट करायचं. सो मला असं वाटलं की जस्ट लाईक आपण याला ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये काउंट करू, की ट्रॅव्हल फिल्म मेकिंग वॉज येस. बट मग काय झालं की सडनली मला युट्यूबवर नाही का काही असे हे आले की स्टॉक फुटेजेस. ओके. म्हणजे समजा जर तुम्ही असे काही व्हिडिओ वगैरे बनवत आहात, तर तुम्ही जे काही बी रोल वगैरे शूट केले आहे, तर ते तुम्ही बी रोल तुम्ही ॲज अ स्टॉक फुटेजमध्ये अपलोड करू शकता. त्यातून त्याच्यापासून पण तुम्ही पैसे कमवू शकता. सो आणि खूप सारे जण करतात, ॲज अ स्टॉक फुटेजेसमध्ये जातात आणि फोटो व्हिडिओ वगैरे अपलोड करतात, आणि दे आर ऑल्सो अर्निंग मनी. युजली माझा जो सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे तो असा आहे की मी पैसे कमवून न राहिलो आहे. आय एम नॉट अर्निंग मनी ॲट ऑल. ओके. सो खूप डिफिकल्ट होऊन जाते असं वडिलांच्या घरी राहणं आणि त्यांच्यावर रिलाय करून राहणं. इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिली नॉट सो गुड. बट का कधी माझ्याकडे चॉईस नाही वगैरे. राईट नाव आय एम काइंड ऑफ लाईक अ रिली लर्निंग कर्व वगैरे याच्यामधून जाऊन राहिलं आहे. इट जस्ट लाईक समजा जर तुला पैसे कमवायचे, ऑब्विसली तू पैसे कमवू शकते, यस. बट कसं आहे की समजा जर तुला जर जॉब करून पैसे कमवतं म्हणलं
तर या यू कॅन डू इट, बट त्याच्यामध्ये तुझं नाही आहे या, यू डोंट वॉन्ट टू बी. कारण मी ऑलरेडी गेले 3-4 वर्ष मी जॉब करून मला काहीच भेटलं नाही. आय जस्ट लाईक जिथे माझं पॅशन नाही, जिथे मला काम करण्यामध्ये मजा पण नाही, त्याच्यामध्ये मी काम करून का फायदा या. इट इज नॉट रिअली गन बी समथिंग रिअली दॅट की मला हे काम केल्यानंतर मला खूप चांगलं वाटेल बा. नो, मला नाही का एकच स्किल्स माहीत आहे जे मला अगोदरपासून होती, आणि ती आहे म्हणजे फिल्म मेकिंग. येस, मला अगोदरपासून एक फिल्म मेकिंगवर इंटरेस्ट होता आणि मला कसं याच्यामध्ये काम करायचं होतं, आणि दॅट इज द ओनली थिंग आय वॉन्ट टू डू. बट मी याच्यावर कधी लक्ष दिलं नाही, कधीच नाही. आय जस्ट लाईक मला असं वाटलं की लक्ष दिलं नाही म्हणजे की असं की जस्ट लाईक पहिले आपण स्वतःचा पैसा कमवू, मग त्यानंतर मग आपण आपल्या पॅशनवर काम करूया. म्हणजे की आपण जस्ट लाईक पहिलं आपण थोडासा पैसा कमवू, थोडं स्टॅबल होऊ, त्यानंतर आता जस्ट लाईक आता मी असं का म्हणलंय बिकॉज ऑफ दॅट की कारण आय एम फ्रॉम मिडल क्लास फॅमिली. ओके, आय डिडंट हॅव मच मोर मनी दॅट यू कॅन एक्सपेक्ट दिस थिंग की जस्ट लाईक आपल्यापाशी पैसे आहे तर चलो आपण ॲज अ फिल्म मेकिंग करू वगैरे. ॲज अ फिल्म मेकिंग कॉलेजेस अँड थिंग्स आर काइंड ऑफ लाईक अ बिग रिली एक्सपेन्सिव्ह. येस, आणि जस्ट लाईक ॲज अ फिल्म मेकिंग म्हणून नाही का कोणी असं तुम्हाला एक प्रकारे म्हणजे ॲज माय पॅरेंट्स, ॲज माय सराउंडिंग ॲक्च्युली दे आर नॉट बी ॲज अ फिल्म मेकिंग थिंग्स. दे आर काइंड ऑफ लाईक म्हणजे जस्ट लाईक कोणी असं विचार करत नाही का एक प्रकारे फिल्म मेकर बनायचा. म्हणजे माझ्या सोसायटीमध्ये जे लोक राहतात त्या लोकांपैकी सगळ्यांना विचार करतात की एक गव्हर्नमेंट जॉब असली पाहिजे आणि एक इंजिनियर किंवा डॉक्टर किंवा दॅट्स इट. यस, इट जस्ट नॉट टू बी टू मच. ओके, कोणी असं म्हणणार नाही का मी एक प्रकारे फिल्म मेकर वगैरे. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली समथिंग रिअली दॅट की असं कोणी क्रिपी वगैरे. येस, बट मला ते बनायचं यार. आय जस्ट वॉन्ट टू बी. आणि मी गेल्या 10th स्टँडर्ड म्हणजे जेव्हा 18 वर्षापासून होतो, म्हणजे गेल्या 10 वर्षापासून मी याच्याबद्दल विचार करून राहिलो होतो. ओके, बट गेल्या 9 वर्षापर्यंत मी याच्यावर काहीच काम केलं नाही. येस, आणि जस्ट आता मी जेव्हापासून पॅन्डेमिक सुरू झाला आहे तेव्हापासून मी याच्यावर काम करणं सुरू केलं आहे. सो देअर आर सो मेनी थिंग्स टू लर्न. ओके, जस्ट लाईक आपल्याला असं वाटते की आपल्यापाशी कॅमेरा आहे तर एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज गुड अँड देन गो अँड शूट. या, बट दॅट इज नॉट. या, इट जस्ट लाईक बहुत साऱ्या गोष्टी इथे मॅटर असते, बहुत साऱ्या गोष्टी इथे जाणून घ्यावं लागते. सो मच थिंग्स अँड सो मेनी थिंग्स यू डू नीड टू अंडरस्टँड. कारण कसं आहे की जस्ट लाईक मी अगोदरपासून नाही का एक प्रकारे माझ्या डेस्टिनीवर विश्वास करत होतो की मला फक्त हे बनायचं आहे. जस्ट लाईक वॉन्ट टू बी अ ट्रॅव्हल फिल्म मेकर या वॉन्ट टू बी अ फिल्म मेकर वगैरे. बट इट जस्ट लाईक मी कधी माझ्या प्रोसेसिंगवर कधी लक्ष दिलं नाही. आणि प्रोसेस इज काइंड ऑफ लाईक अ रिअली इम्पॉर्टंट. या, कारण प्रोसेसच आहे जे नाही का तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवते. तुम्ही हे नाही विचार करू शकत की मी नाही का तिथे गेल्यानंतर मी असं करीन किंवा तसं करीन. नो, इट इज नॉट. येस, इट जस्ट लाईक जेव्हा तू तुझ्या कामामध्ये प्रोसेस करत राहशील, जेव्हा तू तुझ्या कामामध्ये कंटिन्यू इम्प्रूव्हमेंट आणि एन्जॉय करत राहशील ना, तेव्हाच तुला नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. ओके, सो जर तू असं म्हणशील का नाही डूड इट जस्ट लाईक आपण ट्रॅव्हल फिल्म मेकिंगच करू, आपण कुठे बस बाहेर गेल्यानंतर फिल्म करून त्यानंतर मग आपण इथं वर्धेत आहे तर काहीच नाही करू. या, इट जस्ट नॉट. या, इट इज नॉट. या, इट जस्ट लाईक आपण पण आपल्या सिटीमध्ये राहून पण सुद्धा खूप काही गोष्टी शिकू शकतो, खूप काही गोष्टी जाणून घेऊ शकतो. इवन आपण आपल्या वर्धेमध्ये पण असं एक प्रकारे लिटिल बिट ऑफ ट्रॅव्हलिंग, लिटिल बिट ऑफ थिंग्स, क्रिएटिव्हिटी कम्स एव्हरीवेअर ॲट ऑल. ओके, हे काही खूप काही कठीण नाही आहे, खूप काही असं हे नाही आहे वगैरे. यू जस्ट गो अँड शूट, दॅट्स इट. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की प्रॉब्लेम असा होतो की खूप काही लोक खूप काही येतात, खूप काही विचारतात, आणि याच्यामध्ये नाही का वी जस्ट लाईक माझ्यामध्ये कसं आहे थोडासा प्रॉब्लेम असा आहे की मी थोडासा लोकांना कसं एक प्रकारे सांगत नाही का व्हॉट इज एक्झॅक्टली आय वॉन्ट टू डू किंवा व्हॉट इज एक्झॅक्टली आय हॅव टू डू. ओके, आणि ॲज अ सॉन्ग जर मी असं फिल्म मेकर जरी म्हणलं ना तरी लोक नाही का खूप कॉशियसली बघतात तुझ्याकडे की डूड तू काय करत आहे वगैरे वगैरे. इट जस्ट लाईक स्टील ते आर काइंड ऑफ लाईक अ थिंकिंग दॅट की एक प्रकारे फिल्म मेकिंग म्हणजे एक प्रकारे आयुष्याला उद्ध्वस्त करण्यासाठी हे बनलेलं गेलं आहे आपल्यापासून. जस्ट लाईक माझे पॅरेंट्स आज विचार करतात युजली. तर ॲज अ फिल्म मेकर, ॲज अ काइंड ऑफ लाईक राईट नाव माझी कंडिशन अशी एवढी काही खूप मोठी नाही, माझ्यापाशी काही पैसा नाही, मी वडिलांच्या घरी राहतो, वडिलांच्या पैशावर खातो, आणि वडिलांच्या पैशावरच माझे स्वप्न करण्याचे पूर्ण म्हणजे राईट नाव तरी थोडं बहुत तरी
त्यांच्याच पैशावर सुरू आहे वगैरे. ओके, मला खूप जास्त वाईट वाटते, बट स्टील आय हॅव नथिंग टू डू. म्हणजे माझ्यापाशी दुसरं काही ऑप्शन नाही. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की याचा मिनिंग असं नाही की आपण काही करू शकत नाही. आपण स्वतःला शिकवू शकतो, स्वतःला नवीन काही ना काहीतरी इम्प्रूव्ह करू शकतो. आणि शायद मला असं वाटतं की ही अपॉर्च्युनिटी आपल्याला दिली आहे या आपल्या युनिव्हर्सनी, तर आपण याचा चांगला प्रॉपर फायदा घ्यायला पाहिजे. वॉटेवर. मला मी काय झालं होतं की गेल्या 3-4 अगोदर नाही का मला माहीत पडलं की ब्लॅक बॉक्स नावाची एक सॉफ्टवेअर हे आहे, म्हणजे साईट आहे जिथे तुम्ही तुमचे असे काही व्हिडिओ आहे ते तुम्ही अपलोड करू शकता. आणि अपलोड केल्यावर मग जो काही पैसा रेव्हेन्यू येईल तो तुमचा राहील. ओके, जे व्हिडिओमधून जे काही पैसे कमवू त्यापैकी ते म्हणजे $15 ते $200 म्हणजे ऑलमोस्ट करीब 1500 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत आपण पैसे कमवू शकतो पर क्लिप. ओके, सो इट वॉज लाईक अ रिअली बिग. तर मग आता हे कसं करायचं आणि हाऊ इज दिस थिंग गना हॅपन. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल रजिस्ट्रेशन करायचं. तर मी ब्लॅक बॉक्समध्ये कारण माझ्यापाशी युजली खूप सारे बी रोल शॉट होते जे की मी माझ्या फिल्ममध्ये बनवले, म्हणजे ॲज अ यूट्यूबवर बी रोल शॉट म्हणजे यस ॲज अ खूप सारे असे केले होते वगैरे, अपलोड केले होते. ओके, यूट्यूबवर वगैरे. तर मी तिथे मग कसं की रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी विचारलं की यूट्यूबची लिंक द्या, इंस्टाग्रामची लिंक द्या वगैरे वगैरे. तर मी सगळे माझे लिंक वगैरे प्रोव्हाइड केलं. त्यांनी कसं मग ते नाही का 2 दिवस रिव्ह्यू करून तुम्हाला मेल करणार होते. तर मला त्यांचा मेल आला आणि त्या मेलमध्ये जे लिहून होतं ना, आय वॉज लाईक रिअली शॉक्ड. म्हणजे मी असं इथे होतो, तर जसा त्यांचा मेल वाचला तसा मी इथे आलो. ओके, इट वॉज लाईक दॅट. आणि इथे होतो म्हणजे काय, हे फक्त माझी व्हर्च्युअल स्टेज होती का, मी असं एक्सपेक्ट करत होतो का मी इथे आहे. ओके, बट ॲक्च्युली आय वॉज हिअर किंवा समटाईम्स बिलो वॉज देअर. ओके, किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. आपण म्हणजे शायद मी स्वतःला खूप जास्त तुर्रम खाम समजून राहिलो होतो की मी असं खूप करू शकतो या. पण याचा मिनिंग असा नाही का आपण इथं आहे तर आपण इथे जाऊ शकत नाही. ऑब्विसली वी कॅन गो फ्रॉम हिअर टू देअर. बस आपल्याला थोडीशी मेहनत करायची आहे. बट इम्पॉर्टंट थिंग, त्यांचा मेल काय आला हे इम्पॉर्टंट आहे. त्या मेलमध्ये वाचून घेतो. फर्स्ट ऑफ ऑल, हॅलो देअर, थँक यू फॉर applying to the black box and community and platform for professional video and film creator. We are sorry, but we can't accept your black box application at this time because your demo reel does not meet our technical and quality standard. We need to see clearly that you can make video content that is professional or diverse. 16:9, steady, smooth, properly exposed, perfect focus, well composed, color corrected, no noise, blocking, bending, grain, warp, wobble or any other digital artifacts and attribution like shutter mismatch. We need to see clearly that you have the skill and ability to make video content that is of the highest professional quality. In addition to the above, your demo reel should meet these criteria: standalone video, one YouTube or Vimeo link to the demo reel only please. Do not submit channel, website or G Drive link, home video, broadcast, news hit, corporate video, corporate pitches, event video like vlog, review, instructional videos or talking head videos. Please length 1 to 2 minute long with the variety of short clips. 3.5 seconds each is recommended. We want to see what you can do, so please get to the content right away and make a great first impression by showing us example of your professional level work. Important, it must be clear and obvious that the demo reel consists of your work. For individual, your name, or for the company, your company name must appear on the demo reel, title, description and match the application information. Do not submit work or link from any other creators, company's brand, site
or channel that you do not own unless it is clearly explained that can be verified. After 30 days, you are welcome to submit new application with the demo reel that satisfy all the criteria instead above. So हा मेल मला हाच भेटला. ओके. आणि त्याच्यानंतर आय वॉज काइंड ऑफ लाईक असं आलं की चला आपण आतापर्यंत जे काही केलं आहे ते तर काहीच नाही. इट वॉज लाईक कुछ भी नाही किया. आता कसं आहे, ओके, हाऊ आता आपली नेक्स्ट प्रोसेस काय. तर मी काफी एक प्रकारे थोडंसं डाऊन झालो की साला आपण जे काम केलं आहे ते साला म्हणजे काहीच नाही का, म्हणजे इट वॉज कुछ भी नाही आहे. ओके. तर याचा मिनिंग असं नाही की आपण जे काही काम केलं ते काहीच नाही. ओके. इट जस्ट ऑलवेज काइंड ऑफ लाईक अ अंडरस्टँडिंग दॅट यू आर काइंड ऑफ लाईक अ गेटिंग समथिंग अमेझिंग एव्हरी डे. ओके. यू जस्ट डू नीड टू अंडरस्टँड दॅट फॅक्ट. ओके. आता त्याच्यामध्ये आता आपल्याला नाही का पहिले हे गोष्ट समजून घे की त्याच्यामध्ये कोणकोणत्या चुका झाल्या आपल्यामध्ये आणि कोणकोणत्या गोष्टी आहेत. ओके. फर्स्ट ऑफ ऑल ब्लॅक बॉक्सचं रजिस्ट्रेशन मी काफी गंद केलं. ओके. मी मोबाईलवरून रजिस्ट्रेशन केलं. मला एक्झॅक्टली माहितीही नव्हतं. मी जे ॲप्लिकेशनमध्ये जे इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितली मी ते इन्फॉर्मेशन भरली. ओके. बट त्याच्यामध्ये बहुत साऱ्या गोष्टी होत्या. डेमो रील कशी पाठवायची होती, काय पाठवायची होती, याच्याबद्दल मी प्रॉपरली स्टडी नाही केली आणि इट वॉज काइंड ऑफ लाईक. ओके. ठीक आहे. आपल्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल मी मे बी जो व्हिडिओ सेंड केला तो केला नागपूर हायपरलॅब्सचा व्हिडिओ. याच्यामध्ये कसं आहे की जे काय मी फोटोज घेतले ते फोटोज आणि जे काय व्हिडिओज घेतले, युजली टॉकिंग अबाउट फोटोज, तर फोटोज हे आहे हायपरलॅब्स आहे आणि हे मी ऑटो मोडमध्ये घेतले. ओके. फोटो मोडमध्ये घेतल्यानंतर काय होते की त्याच्यामध्ये एक्सपोजर ॲक्च्युली चेंज होते, ईच फोटोमध्ये चेंज झाला. ओके. त्यामुळे तो इतका जास्त प्रॉपरली चांगला दिसून न राहिला. त्यानंतर मग दुसरी गोष्ट अशी आहे की मी जे काही शूट केलं आहे ते या मोबाईलने शूट केलं आहे, Redmi Note 5 Pro. हा ठीक आहे, म्हणजे मोबाईल जरी चांगला आहे तरी कसं आहे की याच्यामध्ये कंट्रोल करता येत नाही ISO आणि शटर स्पीड. ओके. फक्त व्हाईट बॅलन्स कंट्रोल करता येते आणि बाकी सगळं ऑटोमॅटिक आहे. तर इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली हार्ड टू शॉट अ व्हिडिओ ऑन धिस फोन. बट स्टील काही थर्ड पार्टी ॲप आहे, सो जर आपण त्याचा वापर करून आपण चांगले व्हिडिओ शूट करू शकतो. आय विल ट्राय डेफिनेटली. तर याच्यामध्ये काय झालं आहे की मी ऑलवेज जेव्हा मी याने शूट करतो तेव्हा नाही का याच्यामध्ये काफी ग्रेन्स किंवा काफी नॉईस येतात. ओके. बिकॉज ऑफ दॅट की याचा सेन्सर इतका जास्त स्ट्रॉंग नाही आहे आणि काफी छोटा आहे आणि इट वॉज नॉट यूज ॲक्च्युली. इट वॉज अ काइंड ऑफ लाईक अ रिअली नॉट सो गुड फॉर मेकिंग अँड व्हिडिओज. ओके. तर माझ्यापाशी ऑप्शन काय, माझ्यापाशी ऑप्शन आहे की आपल्यापाशी कॅमेरा आहे, DSLR कॅमेरा. इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड. तर आपण त्याने शूट करू. ओके. बट प्रॉब्लेम हे आहे की आपण कसं काय शूट करू, या हाऊ वी शूट. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जो कॅमेरा आहे ना तो अंडरस्टँड करावा लागेल. ओके. कारण मी DSLR कॅमेरामधून व्हिडिओ बहुतच कमी शूट केला. मी जस्ट ओनली त्याला फक्त ॲज अ फोटोज काढण्यासाठी केला आहे. व्हिडिओसाठी तर मी त्याला कधी रेअरली शूट केलंच नाही आहे. ओके. तर मला पहिले त्याला शिकावं लागेल. ओके. की त्याला कशाप्रमाणे वापरायचं आहे. ओके. त्यानंतर त्याचे फुटेजेस पाहावं लागेल, कारण त्या कॅमेरामध्ये आपण खूप काही कंट्रोल करू शकतो, लाईक ISO, शटर स्पीड आणि ज्यानंतर जी काही क्वालिटी आहे ती आपण प्रॉपरली आणू शकतो त्या कॅमेरामधून. ओके. सो जर आपण तसं काही करू शकतो तर इट विल बी रिअली गुड, इट विल बी रिअली ग्रेट फॉर मी. ओके. अदर दॅन सगळे काही शॉट आपण त्या कॅमेऱ्याने घेऊ शकत नाही, कारण आपल्याला समथिंग काही मुव्हिंग शॉट असेल तर आपल्याला गिम्बलची गरज आहे. राईट नाव माझ्यापाशी हा गिम्बल आहे, DJI Osmo Mobile 3, जे की मोबाईलसाठी बनले गेला आहे आणि आपण हा मोबाईल तर वापरू शकत नाही. तर आपल्यासाठी मग एक दुसरा फोन आहे, आपल्यापाशी Apple 6 आहे. ओके. तर आपण याचा वापर करू. ओके. जेवढा याची म्हणजे मेमोरी आहे आणि जेवढी त्याच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे, जेवढी बॅटरी आहे, ॲटलिस्ट तेवढा तरी आपण वापर करू. येस, दॅट इज मोस्ट एसेन्शियल. तेव्हाच आपण थोडेसे आपले क्लिप्स थोडे चांगले बनेल. ओके.
ऑल्सो अंडरस्टँड दिस थिंग की आता आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय, व्हॉट इज. आता ठीक आहे, आपलं ठीक आहे की आपले जे काम आहे ते क्वालिटी स्टँडर्डला मॅच होत नाही, तर मग व्हॉट इज एक्झॅक्टली वी हॅव टू डू. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपल्याला सगळं काही 4K मध्ये शूट करावं लागेल. ओके, आणि एक्सपोर्ट करावं लागेल 4K मध्ये, बिकॉज आता 1080p इट्स नॉट गुड. ओके, तर त्यामुळे आपल्याला 4K मध्ये शूट करावं लागेल. आता समजा जर आपण 4K मध्ये शूट करतो म्हणलं तर प्रॉब्लेम खूप काही येऊ शकते, बिकॉज माझ्या फोनमध्ये 4K सपोर्ट नाही करत, 4K शूट पण नाही करत. ओके, इट जस्ट लाईक तो आहे DJI तो, त्याच्यामुळे तो 4K 30 frames per second. बट या फोनमध्ये प्रॉब्लेम आहे. माझा जो मेन मोटिव्ह आहे तो आहे की तो माझा iPhone 6s, त्याच्यामध्ये 4K शूट होतो, तर आणि त्याच्यामध्ये क्वालिटी पण चांगली येते, तर आपण त्यांनीच प्रयत्न करू. ओके, थोडासा मेमोरीचा प्रॉब्लेम आहे, आणि त्यानंतर बॅटरीचा इश्यू आहे, तर याला आपण थोडासा फेस करावं लागेल. दुसरा प्रॉब्लेम, आपण जे एडिटिंग वापरतो ते एडिटिंग काफी क्रॅक सॉफ्टवेअर आहे, आणि त्यानंतर आपल्यापाशी जे स्पेसिफिकेशन आहे ते पण इतकी जास्त काही स्ट्रॉंग नाही आहे. बट स्टील आपण जर 4K मध्ये शूट आणि एडिट करतो म्हणलं तर इट्स काइंड ऑफ लाईक अ बिंग रिअली डिफिकल्ट. बट याचा मिनिंग असा नाही की आपण एडिट करू शकत नाही, आपण प्रॉक्सीचा वापर करू शकतो. प्रॉक्सी म्हणजे काय की आपण शूट करायचं 4K मध्येच. ओके, आपण जेव्हा प्रीमियरवर जेव्हा ते फुटेज आणू, तेव्हा त्या फुटेज आणल्यानंतर त्याच्यामध्ये आपण प्रॉक्सी कन्वर्ट करू. प्रॉक्सी कन्वर्ट केल्यानंतर काय होते की त्याला त्या व्हिडिओची डाऊनग्रेड करू आपण. ओके, मग आपण जे काही एडिटिंग जे काही करायचं ते आपण करू, आणि त्यानंतर एक्सपोर्ट करू 4K मध्ये. म्हणजे कसं आहे की आपण एडिटिंग करू 720 मध्ये, 720 मध्ये केलेली जेवढी काही एडिटिंग, ट्रान्झिशन, कलर ग्रेडिंग, लेअर सगळे काही अप्लाय कराल त्या 4K क्लिपवर. 720वर आपण याच्यासाठी एडिट करत आहे बिकॉज ऑफ दॅट आपला जो एडिटिंग आहे ना तो स्मूथ झाला पाहिजे, या हिशोबासाठी याच्यासाठी आपण मी 7 प्रॉक्सीचा वापर करणार आहे. ओके, तर प्रॉक्सीचा वापर केल्यानंतर आपण 720 मध्ये सगळं काही काम करू, आणि त्याच्यानंतर एक्सपोर्ट करू 4K मध्ये, जेणेकरून आपली क्वालिटी जशी तशी राहील, एडिटिंगला जास्त प्रॉब्लेम होणार नाही. माझा मेन प्रॉब्लेम हा आहे की शूट करायच्या वेळेस मला ॲपलने शूट करावं लागेल, आणि त्याच्यामध्ये बहुत जास्त प्रॉब्लेम आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यामध्ये बॅटरी आणि मेमोरी हे दोन अशी गोष्ट आहे जे, तर त्यासाठी आपल्यापाशी आता सोल्युशन असं आहे की आपल्याला लॅपटॉप कॅरी करावं लागेल आणि पॉवर बँक कॅरी करावं लागेल. ओके, सो लॅपटॉप म्हणजे जेव्हा पण मी आयफोनने शूट करायला जाईल तर तेव्हा मला एकटं जावं लागेल. ओके, लॅपटॉप आणि पॉवर बँक कॅरी करावं लागेल, आणि त्यानंतर मग जेव्हा आपण माझी मेमोरी भरली तर तसेच डेटा काढायचा, आणि त्याच्यानंतर ओके. माझ्यामध्ये अजून एक खूप मोठी प्रॉब्लेम आहे, ती आहे की तू ॲक्सेप्ट तर करून आला तू फिल्म मेकर आहे. ओके, बट तू दाखवून नाही राहिला की तू फिल्म मेकर आहे, आणि दॅट इज मोस्ट प्रॉब्लेम इट इज. या तुला नाही का सांगू, भीती कशाची, तुला भीती याच्यासाठी आहे की तुला लोक काय म्हणतील. या ट्रस्ट मी, लोक काही म्हणतील ते काही म्हणतील ना, तू लोकांचा कशाला विचार करता. हे बघ, वन थिंग इज दॅट कोणत्या ना कोणत्या पॉईंटवर तुला लोकांना सांगावंच लागेल की तू कोण आहे आणि तुला काय करायचं आहे. ओके, बट कसं मला असं वाटते की जस्ट लाईक आपण ज्या कम्युनिटीमध्ये मी ज्या कम्युनिटीमध्ये राहतो ते आर नॉट रिअली काइंड ऑफ लाईक ॲक्सेप्टिंग दिस थिंग की मी एक प्रकारे फिल्म मेकर वगैरे समथिंग काही आहे. ओके, अँड इट इज रिअली हार्ड फॉर देम ऑल्सो बिकॉज इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली डिफिकल्ट फॉर देम. ओके, बट स्टील आपल्यामध्ये काही ना काहीतरी आहे, आपल्यामध्ये समथिंग, हे जे पॅशन्स आहे, हे जे या युनिवर्सने आपल्याला जे काही दिलं आहे, आपल्याला असं वाटतं की आपण याचा चांगला फायदा घ्यायला पाहिजे. ओके, आणि लोक काही विचार करतात, इट जस्ट लाईक याचा विचार नको करू. ओके, इट जस्ट लाईक स्टार्टिंगला तू काम नाही का एकटंच करूया. ओके, कोणाला इन्व्हॉल्व नको करू, काही नको करू, कारण इट जस्ट लाईक कोणापाशी वेळ नाही आहे कोणापाशी. कारण सांगू जेव्हा नाही का तू लोकांना इन्व्हॉल्व करतो ना, तर तेव्हा नाही का तुझं काम भसकतं, ट्रस्ट मी. पण जेव्हा तू काम एकटं करतो ना, तर तेव्हा तुझं काम चांगलं डेव्हलप होतं. सो जेव्हा आता तू वर्धेमध्ये आहे, आता इट जस्ट लाईक आता सांगू का करायचं आहे, आता नाही का तू पुण्याचा व्हिडिओ बनव, जेवढा चांगला बनत असेल तेवढा चांगला बनव. ओके, आणि जेवढा यानी होतील तेवढा चांगला बनव. दुसरी गोष्ट अशी आहे
की तू नाही का आता वर्धेमध्ये आहे, तू आपल्या प्रोजेक्टवर पण काम कर. ओके, कारण प्रोजेक्ट इज रिली एसेन्शियल. प्रोजेक्ट असं काही खूप आता मोठं राहिलेलं नाही आहे. युजली सगळे काही कॅल्क्युलेशन झाले आहे, सगळं काही झालं आहे. आपण त्याच्यानंतर सगळे एक PDF बनवून आपण इन्व्हेस्टरला मेल पण करू आणि एक प्रॉपर व्हिडिओ पण बनवू. त्याच्यामध्ये आपण सांगू की ट्रॅव्हल फिल्म मेकिंगमध्ये आपण असं करणार आहे, तसं करणार आहे, या साऱ्या गोष्टी राहील, ते पण त्याची पण स्टडी करू. आणि त्याच्यानंतर जो आपल्यापाशी उरलेला वेळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे, एडिट करायचे आहे, व्हिडिओ बनवायचे आहे. तर यासाठी तू वर्धेमध्येच कुठे ना कुठेतरी जा. जस्ट लाईक इथे रिधोरा आहे, रिधोरा म्हणतो आपला, व्हॉट इज दिस थिंग, आय डोंट नो. इथे चांगले लोकेशन्स आहे. ओके, रोठा या, तर तिथे जाऊ, तिथे आपण शूट करू, एकटाच जाऊ, नेचरचे काही ना काहीतरी स्पॉट करू. ओके, समजून घेऊ आपल्या इक्विपमेंटला, सगळं समजून घेऊ आपल्या प्रत्येक गोष्टीला. ओके, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुझ्यापाशी जे काय आहे त्याला लेट इट आउट नको करू, लोकांचा विचार करू नको, कामावर फोकस राहा. आणि हे स्टेज प्रत्येकासोबत येते. ओके, ही इज काइंड ऑफ लाईक अ बिगिनिंग लेवल. ओके, जेव्हा आपण इथूनच समज काही ना काहीतरी समथिंग अंडरस्टँड करू आणि स्वतःला डाऊन नको होऊ यार. या म्हणजे तू असं म्हणशील काही जस्ट लाईक आपण तर साला आपल्यापाशी 4K मोबाईल नाही आहे किंवा आपल्यापाशी हा कॅमेरा नाही आहे, तर आपण कसं काय करू किंवा कशाप्रमाणे मॅनेज करू, काही कठीण नाही आहे डू. या जस्ट लाईक समज जर मला असं वाटतं की समज जर 4K मध्ये नाही होत असेल तर आपण 1080p मध्ये करू, प्रयत्न करू की त्याच्यामध्ये जे कंपनीचे स्टँडर्ड्स आहे, म्हणजे जे नॉईस आहे किंवा ऑटो फोकस आहे किंवा फोकस आहे ते प्रॉपरली झाले पाहिजे. ओके, आणि जेवढं काय ते प्रॉपरली क्लिअर दिसलं पाहिजे. ओके, दॅट इज वॉट गोना से. ओके, आता खूप काय असा विचार करू नको. ओके, खूप काय असं टेन्शन घेऊ नको. ओके, हा मेल आला तर याच्या मागे 30 दिवसाची दिली आहे की 30 दिवसामध्ये तू पुन्हा रिसबमिशन करू शकते. आणि त्याच्यामध्ये हे ब्लॅक बॉक्स मेसेज इम्पॉर्टंट काय आहे, बिकॉज ऑफ दॅट की यूट्यूबवरून मला जो काही पेमेंट भेटेल तो मला वाटत नाही का खूप जास्त भेटेल. ओके, ॲज कम्पेअर टू समज जर माझं म्हणलं गेलं ना तर अजूनपर्यंत माझं यूट्यूब अजूनपर्यंत फिक्स नाही आहे का मी एव्हरी डे किंवा एव्हरी मंथ किंवा बट प्रयत्न करू की ॲज अ यूट्यूब पण ग्रो होण्यासाठी आपण एव्हरी वीक प्रयत्न करू की एव्हरी वीक आपण व्हिडिओ बनवू. ओके, आणि चांगले व्हिडिओ बनवू जेणेकरून आपण आपल्या प्रोजेक्टवर पण तर काम करायचं आहे. प्रोजेक्टवर पण तर काम कर ना या. असं काही खूप काही आता आपला प्रोजेक्ट राहिलाच किती मोठा आहे. म्हणजे असं जर तू आपल्या प्रोजेक्टमध्ये समजा जर मानून घे की 15 दिवस जरी खूप चांगले आणि क्रुशली दिले ना, ट्रस्ट मी 15 दिवसात काम होऊन जाते, सगळं काही होऊन जाते. ओके, सगळं काही तर नाही होईल बट एक्झॅक्टली आपण या म्हणजे प्रोजेक्टवर पण काम करू. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की मला असं वाटते की आपण आपल्या व्हिडिओवर काम करू. या कारण प्रोजेक्ट हे डिपेंड करते आपल्या व्हिडिओवर. ओके, इन द एंड समज जर समोर जो क्लायंट आहे तो म्हणेल की तुम्ही कशाप्रमाणे सबमिशन करत आहात, समज जर तुमचे व्हिडिओ समज जर त्या क्वालिटी स्टँडर्डचे नाही आहे तर आम्ही तुमच्यावर कशा पायी पैसा इन्व्हेस्ट करू. दॅट इज हा क्वेश्चन्स तर सगळेजण विचारेल. तर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तू तुझ्यामध्ये जे काही क्रिएटिव्हिटी आहे ते चांगल्याने डेव्हलप कर. ओके, प्रोजेक्टवर पण काम कर. मी असं नाही म्हणत प्रोजेक्टवर काम नको करू, कारण एक प्रकारे प्रोसेसिंगमध्ये आपण या साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट आणि एन्जॉय कर या प्रोसेसला. या हे जे तुझ्यासोबत होऊन राहिलं याला प्रोसेसला एन्जॉय कर. तू असं नको म्हणू की हे आपली कठीण लेवल आहे, कठीण स्टेज आहे, याच्यामध्ये आपण खूप काही शिकून घेऊ किंवा असं वगैरे खूप काही असं काही होईल वगैरे. इट जस्ट लाईक पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑफ थिंग्स हॅपन्स विथ द एव्हरी वन डूड. सगळ्यांसोबत असंच होते, काही दुसरं काही होत नाही. स्वतःमध्ये फक्त पोटेन्शियल ठेव आणि ऑब्विसली यू कॅन डू इट मच बेटर. ओके, आज काय करणार आहे, आज आता दुपारचा वेळ झाला. आज संध्याकाळी मी ताईला तो व्हिडिओ देऊन देतो आणि त्यानंतर मी पुण्याच्या व्हिडिओवर काम करतो. ओके, आणि त्यानंतर मी हा पण व्हिडिओ बनवतो की मी या COVID-19मुळे कशाप्रमाणे स्वतःला डेव्हलप केला आहे आणि कशाप्रमाणे कोणकोणत्या गोष्टी केल्या. ओके, सो इट जस्ट लाईक काम करत राहा, कंटिन्यू फोकस राहा. ओके, आपले जे आणि प्रयत्न कर इव्हन बेटर करण्याचा. ओके, सो दिस इज द एंड. थँक्यू.